हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर काल गावावरून आलो आहे. बराच उशीर झालेला, 11 वाजलेले आम्हाला घरी यायला. आणि त्यानंतर ना इतके झोप येत होती, इतकं थकायला झालं होतं, इतकी झोप येत होती की आल्या आल्या डायरेक्ट काहीही न करता डायरेक्ट झोपलं. म्हणजे जे स्वयंपाक वगैरे जेवण काही नाही, कारण बाहेर खाल्लेलं होतं थोडंसं, त्यामुळे डायरेक्ट झोपलो. आणि बॅग अजून इथंच पडलेली आहे. चार्जर वगैरे होतं तेवढं काढलं आहे बॅगेतून. बॅग इथंच दाराजवळच पडलेली, कारण ती बॅगसुद्धा आतमध्ये नेली नाही, उशीरच तेवढा झाला होता. आणि आदल्या दिवशीचा प्रवास, दुसऱ्या दिवशीचा परत काल पण तोच प्रवास, आणि सकाळी लवकर उठणं, झोपच नाही प्रॉपर, त्याच्यामुळे थकायला तर झालंच. पण अगेन सर्दी झालेली आहे, अगेन तेच मला वाटतं व्हायरल आहे. तर व्हायरल झालेलं आहे, परत सर्दी झालेली आहे. तर आता पहिले दवाखान्यात जाऊन येते. रोहित गेला आहे शाळेत, 10:30 वाजल्याहून आपण जायचं ऑफिसला. तर पहिले दवाखान्यात जाऊन येते. डॉक्टर मागच्या वेळेला गेली नव्हती, पण आता हे घरी येत तोपर्यंत जाऊन येते, काय म्हणतात काय नाही. कारण सकाळी उठली तेव्हापासून शिंका, सर्दी, नागणं सगळं सुरू झाले. पहिले आता ते करून घेते. चला पहिले दवाखान्यात जाते. चला पटकन. तर दवाखान्यात आली होती, पण दवाखाना बंद होता. ज्या दवाखान्यात मी नेहमी जाते तो दवाखानाच बंद होता. तर मग त्या डॉक्टरांना फोन लावला. त्या डॉक्टरांना सगळं डिटेल सगळं सांगितलं, कारण आम्ही नेहमी त्यांच्याकडे येत असतो. आणि मग त्यांनी आम्हाला गोळ्या सांगितल्या, की नावं सांगितलीत अहोंना, म्हणजे त्या मेडिकलवाल्यांना, की ह्या गोळ्या त्यांना द्या. आणि त्यांनी सांगितलं की ह्या गोळ्या घेतल्यावर तुम्हाला खूप झोप येईल, त्याच्यामुळं शक्यतोवर बाहेर वगैरे जाऊ नका, गोळी घेतल्यानंतर आराम वगैरे करा, असं त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यानंतर येताना दवाखाना तर बंद होता. मग मेडिकलवरनं टॅबलेट वगैरे घेतल्या, गोळ्या वगैरे घेतल्या. आणि येताना म्हटलं आता भाजी वगैरे पाहिजे. स्वयंपाकाला घरी काही नव्हतं, कारण मी गावाला जायचंय 2 दिवस म्हटल्यावर भाजी आणलेलीच नव्हती. म्हणून मग येताना भाजी घेऊन आली होती. तर मला खरं तर ना बटाटे वगैरे बऱ्याच भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या. इथं मी जेवढ्या घेतल्या तेवढ्या घेतल्या, आणि तिथं भाजी एवढी मी घेतल्या तोपर्यंत ओके होती. आणि घेता घेता एवढ्या शिंका सुरू झाल्या. आणि मला असं आहे की एकदा शिंक सुरू झाली की जवळजवळ 10 शिंका येणार, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शांतच राहत नाही. आणि तिथं भाजी घेताना मग मी टोमॅटो वगैरे, बाकी केळी वगैरे मी खाणार नाही, माझ्यासाठी नाही, अहोंसाठी घेतली होती. पण भाजी वगैरे अद्रक, मिरच्या एवढं घेतलं. आणि त्यानंतर शिंका यायला सुरुवात झालं की मग मला असं झालं की नको आता इथं थांबायला, नाही तर आजूबाजूचे लोक म्हणतील की ही बाई एवढी काय शिंकते आणि त्याच हातांनी कशी काय भाजी वगैरे घेते. म्हणून मग मी बाकी काही न घेता जेवढं घेतलंय टोपलीमध्ये, जेवढं ठेवलं होतं ना तेवढंच घेऊन रिटर्न आले परत. बटाटे वगैरे पण घ्यायचे होते, पण नाही घेतले गेले, म्हटलं नंतर जाईल, जाऊ दे. तर घरी आले होते. आणि येताना अहोंनी ना मिक्स काय म्हणता स्प्राउट्स, मोड आलेले कडधान्य सगळे घेतलेले होते. पॅक मिळतं, ते भाजीवाल्यांजवळच असतं. तर त्यांनी म्हणजे सेपरेट पण असतं, छोले असतात, वटाणे असतात, कुळीद असतात, त्यानंतर मटकी असते, मूग असता, असं सगळं असतं सेपरेट पण, आणि मिक्स पण असतं. तर हो मिक्स घेऊन आलेले होते. म्हणजे त्यांनी बिल करताना ते घेतलं होतं. तर म्हटलं चला तेच मिक्स आज करावं. तर यामध्ये ना हिरवे वटाणे, पांढरे वटाणे, छोले, कुळीद, मूग, मटकी, असं चवळी, असे सगळे मिक्स कडधान्य होते. तर म्हटलं चला कुकरला लावूया त्याला, आणि छान शिट्टी वगैरे काढून त्याची आज भाजी करूया. तर हाच आजचा मेनू होता. आणि भाजीपाला पण मग रचून एकदाचा ठेवून दे. आणि त्यानंतर जे झोपले ते संध्याकाळीच उठले. आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली होती, पण हळूहळू व्हिडिओ काही झालाच नाही, कारण सर्दी होती आणि त्यामुळे कणकण पण झाली आहे.
तर मेडिकलवरनं गोळ्या वगैरे घेतल्या होत्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आणि घरी आली. मग ते थोडंसं खाल्लं, गोळी घेतली आणि झोपलीच होती तेव्हाची. अजून पण इच्छा होत नाही आहे उठायची. डोळे इतके जड झालेत, कारण डॉक्टरांनी सांगितलंच होतं गोळी घेणार तर तुम्हाला खूप झोप येणार. त्यांनी हे मला आधीच सांगितलं होतं, पण ते म्हटलं घ्यावी तर लागेलच. तर त्यामुळे ना असं डोळे एवढे जड झालेत तर अजिबात इच्छाच नाही होते उठायची. पण असो, आज मैत्रिणीच्या इथे ना 16 सोमवारचा व्रत केलेला होता तिने, तर त्याचं उद्यापन आहे. तर तिथं जायचं आहे, तिनं बोलवलं आहे. तर त्यासाठी मग उठून रेडी झाली आहे, साडी घातली आहे, साडी घालून रेडी झाली आणि तिथं जायचं आहे. पण डोळे ना अजिबात उघडत नाही आहे. मग अहोंना म्हटलं काय करायचं, इच्छा होत नाही आहे जायची, पण तिनं आधीच सांगितलं आहे म्हणून मग एक कॉफी घ्यायला गेले होते बाहेर, की कॉफी पिल्याने बरं वाटेल. कॉफीचं एकच सॅचेट आणलं. अच्छा, कॉफी पित नाही आम्ही, पण माझ्यासाठी म्हणून आणले ती की ठीक आहे की. तर आता कॉफी पिते आणि मग त्यानं कदाचित जी गोळी घेतली आहे तर त्याच्यामुळं त्याची पावर थोडी कमी होईल आणि मग झोप पण थोडीशी येऊन जाईल. गोळीमुळे जी झोप येते ती बघूया होतं आहे का नाही. पण त्या असं म्हणतात की कॉफी पिल्याने पावर कमी होतो, म्हणून मग कॉफी पिणार आहे आता. आणि मग त्यानंतर तिच्या इथं जाईल हॉलवर, जिथं कार्यक्रम आहे. म्हणजे घरी आहे पूजा वगैरे, तिनं घरी केली, इथंच सोसायटीत राहते. आणि जेवणाचं वगैरे घरात पॉसिबल होणार नाही, एवढे 16 जोडपं लागतात सोमवारच्या व्रतला, तर मग ते पॉसिबल होणार नाही. तर असं पण हे घर त्यांचं रेंटचं आहे, तर तो जो हॉल आहे त्यांचा लग्नाचा हॉल आहे तो स्वतःचाच आहे. तर मग ते तिथं उद्यापन म्हणजे जेवणाचा कार्यक्रम त्यांनी तिथं ठेवला आहे. उद्यापन पूजेचं इथं घरीच आहे. तर आता तिथे जाईल, आधी नमस्कार वगैरे करेल आणि मग तिथं जाईल. त्याच्या आधी कॉफी पिते, जेणेकरून जी झोप येते ती जरा कमी होईल. आणि डोळे जे जड झालेत ना, म्हणजे मी बडच डोळे उघडे ठेवलेत. जर मी पलंगावर असे डोळे बंद केले ना 2 मिनिटात झोपून जाईल. तर चला तिथे जाते कॉफी वगैरे पिऊन. 16 सोमवारचं उद्यापन होतं, तर तिने घरी पूजा ठेवलेली होती. घरी पूजा होती आणि जेवणाचं त्यांचं बाहेर होतं हॉलवर, कारण तो त्यांचाच हॉल आहे. तर त्यामुळे त्यांनी इथं घरात तरी पॉसिबल होणार नाही. 16 जोडपं जेवू घालायचं असतं तर पॉसिबल होत नाही, त्यामुळे मग त्यांनी तिथे ठेवलं होतं. आणि खाली इथं हॉलमध्ये आमच्या इथं क्लब हाऊसला पण करायचं ठरवलं, तर तिथं पण त्यांचं मॅनेज होत नव्हतं जसं त्यांना करायचं होतं ते, म्हणून मग त्यांनी त्यांच्या हॉलवरच ठेवलं होतं. आणि पूजा जी होती ना तिनं खूप छान अशी झालेली होती. 1:30 वाजेपासून त्यांची पूजा जी होती सुरू होती, हवन वगैरे पण झालं होतं. तर इथे नमस्कार वगैरे करून घेतला. सत्यनारायणाचं पण कळस, म्हणजे प्रत्येक याच्यावर ना कळस मांडलेला होता. आणि हे 16 सोमवारचं जे आहे ना ते मी पहिल्यांदाच बघितलं होतं, याआधी मी बघितलं नाहीये. अहोंच्या काकूंनी पण 16 सोमवारचं व्रत केलं होतं, त्यावेळेला आई आबा पण तिथं गेलेले होते. तर चला त्या निमित्तानं का असेना लवकर आलो आम्ही घरी कालच्या दिवशी, म्हणजे येऊन गेलो तर निदान हे तरी आम्हाला बघायला भेटलं, नमस्कार तरी करता आला. आणि त्यानंतर मग घरी गेले, रोनित आणि अहोंना घेतलं आणि हॉलवर आले. तर इथं हॉलवर ना एवढी थंडी वाजत होती, कारण आजूबाजूला ना शेतीचा भाग असल्यामुळे, गावाचा भाग असल्यामुळे ना फार गारवा इथे वाजत होता. आणि मला त्यात सर्दी आणि थंडी वाजत होती. खरं तर इच्छा नव्हती, एवढी झोप येत होती माहीत नाही काय, पण डोळे अजिबात उघडत नव्हते, झोप येत होती खूप. पण बोलवलेलं होतं, त्याला नाही म्हणणं पण मला योग्य वाटलं नाही, कारण जोडपे असतात आणि आपण नाही गेलं आणि कमी पडले तर मग ते आपल्याला पण चांगलं नाही वाटणार. हो म्हणून नाही म्हटलं तर. तसं तर मी तिला कन्फर्मेशन दिलेलं नव्हतं की मी राहील, कारण गावावरनं लगेच येऊ याची पण एवढी गॅरंटी नव्हती की लगेच येऊ. तर मग मी तिला काय हो म्हटलं नव्हतं, पण आलो लकीली. तर म्हटलं चला जाऊया. आणि आज अहोंनी पण आज घरूनच काम केलं. माहीत नाही काय, मी त्यांना काही सांगितलं नव्हतं, पण त्यांनी म्हटलं की घरूनच करतो आज, थकलो होतो तर. तर इथे ना एंट्री करताना आधी आमचे पाय
धुतले गेले. तर पाणी एवढं थंड होतं की फार थंड, म्हणजे पायांवर असं गार पाणी टाकलं बर्फासारखं, तर कसं वाटतं. तर त्यांनी मग पुढचे फिंगरच आम्ही धुवायला सांगितले. पुढचेच फिंगर धुतले आणि पूजा करून घेतली. आणि त्यांनी छान अशी, तिने पांढरी साडी घातली होती, कारण सोमवारच्या याला मोस्टली पांढरीच साडी घातली जाते. तर आमचे पाय धुतले गेले. नंतर फ्रेंड पण होते, मैत्रिणी होत्या, त्यांच्या पण धुतले गेले. आणि घरी पण दाराशी खूप अशीच मोठी छान अशी रांगोळी टाकलेली होती. आणि इथं हॉलवर पण त्यांनी तेवढीच मोठी आणि छान अशी रांगोळी काढली होती. तुम्ही गौरी दर्शनाला गेले होते, मी महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला जिथं गेले होते ना, तेच ते आहे. तिनं शिवाजी महाराजांचं डेकोरेशन केलेलं होतं महालक्ष्मीच्या इथे. आणि त्याच्यात पण, त्या ब्लॉगमध्ये त्याच्यात पण बघा रांगोळी आणि छान असं डेकोरेशन वगैरे होतं. तर इथं ना जेवणाचे ताट वगैरे वाढले चालले होते. छान टेबल खुर्चीवरच होतं आणि त्यांचं स्वतःचंच हॉल वगैरे असल्यामुळे ना छान असं मस्त असं असतं. आम्ही पहिले सुरुवातीला खूपदा यायचो. इथे काही ना काही कार्यक्रम असतातच असतात त्यांच्याकडे. आम्ही बऱ्याचदा इथे येऊन गेलेलो आहे. तर आता पण 16 सोमवारच्या उद्यापनाच्या निमित्तानं इथं आलो होतो आणि जेवण अप्रतिम असतं त्यांचं. त्यांचाच हॉल आहे आणि त्यांचेच केटर्स वगैरे असतात. तर 2-3 हॉल आहेत त्यांचे. एक हा प्रस्थ लॉन्स म्हणून आहे. शेवाळवाडी फाट्यापासून पुढं गेलं ना, तिथं लोणीच्या रोडाला आतमध्ये आहे इंद्रप्रस्थ लॉन्स म्हणून. आणि पुढे एक अजून एक आहे गुलमोहर लॉन्स म्हणून उरडी कांचनकडे जाताना, तर तिथं पण एक आहे. खूप छान मस्त असं जेवण होतं. आणि सगळं मेन म्हणजे बिना कांदा लसूणचं बनवलेलं होतं, देवाचं होतं म्हणून. आणि त्यानंतर छान असे फिंगर बाउल्स पण होते, जसं हॉटेलमध्ये आलं त्या याची फिलिंग आम्हाला येत होती इथे. आणि जेवणानंतर त्यांनी स्वीट म्हणून फालुदा पण ठेवलेला होता, पण तो मी खाल्ला नाही, कारण सकाळीच सर्दीने शिंकून कंटाळा आला होता. आणि आता असं झालं होतं की काळजी घेतलीच गेली पाहिजे. आदल्या दिवशी पण माझ्याकडनं आईस्क्रीम खाल्ली गेली होती आणि त्याचाच परिणाम आज मला झाला होता सर्दीचा. तर म्हटलं आता नकोच, कितीही झालं तरी थंड अजिबात खायचं नाही, स्वतःची काळजी घ्यायची. तर जेवणं वगैरे झाली होती आणि त्यानंतर रिटर्न गिफ्ट म्हणून तिनं छान असं गिफ्ट वगैरे पण दिलं होतं. हळदी कुंकू दिले, अहोंना टोपी रुमाल दिले आणि आम्हाला गिफ्ट ब्लाऊज पीस असं दिलं प्रत्येकाचं. आणि जवळजवळ ना 16 जोडपी 16 सोमवारच्या याला घातली जातात. पण ब्राह्मणाने सांगितलं होतं की जेवढे जास्त घालाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. तर तिनं जवळजवळ ना 23-24 जोडपी जी होती ना ती घातली होती. आणि छान असा कार्यक्रम केला होता, छान वाटला. आणि तिचं ब्लाऊज जे आहे ना ते पण खूप छान आहे. त्याच्यावर तिनं बेलाच्या पानांचं डिझाईन वगैरे केलेली होती. हातावर पण बेलाचं पान होतं आणि पाठीवर पण तसंच डिझाईन केलेलं होतं. तर खूप छान असं वाटत होतं. तर आमची जेवणं झाली होती आणि मुलांचं राहिलं होतं, कारण आमचं सुवासिनी वगैरे होतं म्हणून मग आमचं पहिलं सगळ्यात करून घेतलं होतं आणि त्यानंतर मग मुलांना जेवू घातलं होतं. तर मुलांची पंगत इकडं साईडला अशी गोल अशी बसली होती आणि त्यांना पण खूप छान असं वाटत होतं. पण असतं ना एकेकाचं, आमच्या ताटाभोवती ना फुलांनी असं डेकोरेट केलं होतं. तर मुलांचं होतं की आमच्या ताटाभोवती का नाही केलेलं. तर असं हेवा असतो. तर इथे ना रोणीतनं पण फालुदा घेतला होता, पण थंड नको, नंतर त्याची पण इच्छा झाली नाही खायची, तर तो मला देत होता. म्हटलं नाही, मी नाही खाणार, ठेवून दे. तर झाली होती, जेवण वगैरे झाली, पूजा वगैरे झाली. खूप छान असा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो जायला. आणि थोड्याच वेळापूर्वी ना इथेच या लॉन्सच्याच बाजूला ना शेजारी बिबट्या पण गेला होता. तर ती एक भीती पण एक मनामध्ये होती की अरे आपण इकडनं चाललोय आणि अचानक बिबट्या समोर आला तर काय करायचा. तर बिबट्याचं पण ना धुमाकूळ खूप चालू आहे सध्या सगळीकडं. जिथं बघावं तिथं तेच ऐकायला मिळतंय बिबट्याचं. असो, तर बाहेरनं पण छान डेकोरेशन वगैरे आहे त्यांच्या लॉन्सला. आणि त्यानंतर चाललो होतो आता आम्ही घरी. थंडी वाजते ना. कसा आवाज आला? नाही रे, ती वर चालली आहे म्हणून वाजती. हां, हे पकड तू, मी डोअर ओपन करते. अरे माझ्याकडे बॉटल आहे. कशाला ती खाली वाटली घेऊन? पकडून ठेव, मी डोअर ओपन करते. आत्ताच घरी आली आहे. कार्यक्रम खूप छान झाला.
खूप छान असा कार्यक्रम होता आणि रिटर्न गिफ्ट पण मिळालं आहे मस्त असं. खरं माझ्याकडे होतं पण माझ्याकडं आहे चौरंग मम्मीने दिलं होतं मला आणि ताईला. तर मम्मीचं स्वतःचं होतं, मग म्हटलं छान आहे तर मग ताईला आणि मला पण घेतलं होतं आणि आज रिटर्न गिफ्टमध्ये पण मिळालं आहे चौरंग. मस्त आहे. फक्त माझं असं मला वाटतं गोल्डन हे कॉपरमध्ये आहे. माझं गोल्डन आहे आणि साईज एवढीच असेल हो. आणि हे कॉपरमध्ये आणि क्वालिटी वगैरे खूप छान दाखवते मी. मस्त चौरंग आहे. खूप छान आहे. नाहीतरी तिचे जेवढे पण कार्यक्रम होतात ना खूप छान होतात, कारण त्यांचा लग्नाचा हॉल आहे आणि त्यांचंच केटरिंग वगैरे असल्यामुळे त्यामुळे जेवण पण प्रत्येक वेळेला अप्रतिम असतं. आणि तिनं एकदा हळदी कुंकू पण केलेलं तिथंच हॉलमध्ये, त्यावेळेला पण असंच छान जेवण वगैरे ठेवलेलं, पावभाजी पुलाव असं ठेवलेलं. आणि त्यावेळेला हळदी कुंकूमध्ये पण तिनं छान अशी स्टीलची टोपली दिली होती, तर ती मी अजूनही वापरते. कणिक वगैरे मळायला कामात येते मला. आणि आता चौरंगी दिलं आहे तर तेही येईल पूजेला वगैरे कामात येईल. होत असतं पूजा वगैरे. आता महालक्ष्मी मार्गशीर्षचे उपवास राहतील त्यावेळेला पण लागतात. मोठं आहे पण छोटं देवीचं असं मांडायला वगैरे छान असतं असो. तर झालं आहे आज तर सर्दीमुळे वैताग झालेला. दिवसभर झोपून झाल्यानंतर पण तिथं जायच्या वेळेला अजिबात त्यावेळेला एनर्जी कॅपॅसिटी नव्हती. झोप येत होती, जायचं की नाही जायचं असा पण विषय होता. शेवटी असं वाटलं यांना की इच्छा होत नाही आहे जायची, पण उद्या पण होतं आणि तिनं बोलवलं होतं. 16 जोडपे लागतात, 16पेक्षा जास्तच तिनं केलेलं, पण 16 जोडपे लागतात त्याला. आणि होतं आपल्या लकीली नशिबात. हे पण आज घरूनच काम केलं यांनी, तर लकीली जाणार होते ऑफिसला, पण ते पण काल रात्री खूप प्रवास. कालचं लग्नाच्या इथं साखरपुडा झाला तिथं सकाळी लवकर उठलेले, परत तो कार्यक्रम, त्यानंतर एवढ्या वेळ गाडी चालवून प्रवास करून इथं आलो, तर मग हेक्टिक झालं. आणि मग सकाळी ठरवलं होतं जाणार, पण नंतर म्हटले की नको, आज घरूनच करतो. गाडी वगैरे चालवून जाण्याची ऑफिसपर्यंत अजिबात इच्छा नाही आहे, तर मग त्यांनी आज घरूनच केलं. उद्या जातील आता ऑफिसला. तर असो, आज होतं छान झालं. पूजा पण मस्त झालेली तिची. तर आजचा व्लॉग जो आहे ना तो इथेच संपवते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जे कोणी नवीन बघत असाल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. बाय.